रासायनिक शेती करण्यापेक्षा सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय। कोल्हापुरातल्या कोगे गावातील मोरे कुटुंबानं पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं 12 एकर शेत फुलवलंय। घरातील इतर वस्तू सोडल्या तर संपूर्ण भाजीपाला, तेल, धान्य या शेतातून येतो। कसं होतं हे उत्पादन जाणून घेऊया। कोगे गावातल्या मोरे कुटुंबाचं हे 12 एकरातलं सेंद्रिय शेत। या शेतात 6 एकरात ऊस तर बाकी 6 एकरात हंगामी पिकं घेतली जातात। यात भातापासून कोथिंबिरीपर्यंत सगळी धान्य आणि भाजीपाला पिकं असतात। यातून मिळालेलं उत्पादन घरी देखील वापरतात आणि कोल्हापुरातल्या बाजारातही विकतात। 12 एकर क्षेत्रापैकी माझ्याकडे जवळजवळ 6 एकर ऊस असतो। त्यामध्ये 3 एकर आडसाल लागण असते, 3 एकर खोडवा असतो। साधारण 3 एकर सोडलं तर मी या प्रत्येक वर्षी भेंडी, कोबी, फ्लावर, वांगी, गवारी, चवळी, वरणा ह्या भाजीपालांचा शेतात समावेश करत असतोय। साधारण मी शेतामध्ये बहुपीक पद्धतीचा अवलंब करायला सुरुवात केलेली आहे गेली 2-3 वर्षे। यामध्ये कडधान्याचं तूर, चवळी, मूग, उडीद, पांढरा तीळ मसाल्यामध्ये याची पण घेतो। गेली 6-7 वर्षे सूर्यफुलाचा पण पिकामध्ये उपयोग करत असतोय। साधारण कलिंगड, घेवडा वगैरे ह्या भाजीपाल्याचा पण यामध्ये अवलंब करत आहे। सेंद्रिय पदार्थांमध्ये मोरे प्रामुख्याने गोमयाचा वापर करतात। याचा वापर केल्यानं भाजीपाला पिकांमध्ये यंदा भोपळ्याच्या लागवडीत त्यांना चांगलं उत्पन्न मिळालंय। या भोपळ्याला 10 रुपये किलो भाव मिळाल्यास 35 ते 38 हजारांचा नफा मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे। मी MPH1 या भोपळ्याची 8 फुटाचा पट्टा सोडून 3 फुटावरती एक बियाणं टोकून पेरणी केली वर दोन्हीकडे वेल सोडून त्याची वेलाची व्यवस्थित पसरण करून घेतली। फळं साधारण 5 ते 6-7 किलो पर्यंतची तयार झालेली आहेत। सर्वसाधारण सरासरी 5-5 किलोची फळं पकडून आमच्याकडे साधारण एक 600 ते 700 फळं तयार झालेली आहेत। त्याच्यापासून साधारण मला 10 रुपये याप्रमाणे जर विकाय गेलं तर मला 3-3.5 टनाचे 35 ते 38 हजार रुपये मिळतील। फळ पिकांमध्ये अर्ध्या एकरात लागवड केलेल्या कलिंगडापासून मोरेंना 27 ते 35 हजारांचं उत्पन्न अपेक्षित आहे। त्यासोबतच 2 एकरातल्या सोयाबीन पासून आणि नारळापासून घरीच तेल निर्मिती केली जाते। माझ्याकडे जवळ 60-70 झाड माडाचे आहेत। त्याच्यापासून मी घरी लागणारे खोबरेल तेल, खोबरं, सुकं खोबरं पण याचा पण उपयोग करून घेत आहे। गेली 20 वर्षे सूर्यफुलाचं माझ्याकडे 2 एकराचा प्लॉट असतोच। मी गेली 20 वर्षे तेल घरी विकत काही आणलेलं नाही। शेतीतून मिळालेल्या उत्पन्नावरच घराचं अर्थकारण चालतं। या उत्पन्नावरच मुलांच्या शिक्षणाचा खर्चही केला जातो। माझे शिक्षण MA कंप्लीट झालेलं आहे। आजी आजोबा 4 काका अशी आमची एकत्र फॅमिली आहे। सर्वजण शेतीच करतात, पण गेल्या मागच्या शेतीमधून आणि आता घेतलेल्या सेंद्रिय शेतीपासून आम्हाला चांगले उत्पन्न मिळत आहे आणि आमच्या घरातील सर्व मुलांचे शिक्षण हे शेतीतून मिळालेल्या उत्पन्नावरच सुरू आहे। घरातली गरज भागल्यानंतर केलेल्या भाजीपाल्याच्या विक्रीतून 1.5 ते 2 लाखांचं उत्पन्न मिळतं, तर ऊसापासून 6 ते 7 लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळतोय। सेंद्रिय पद्धतीद्वारे मोरेंनी घेतलेलं हे उत्पादन शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे। चंद्रशेखर खोले, ABP माझा, कोगे, कोल्हापूर।